हे जर तुमच्या बाबतीत होत असेल तर टॅपिंग हे तुमच्यासाठी मिरॅकल असं एक टूल सिद्ध होऊ शकतं आणि त्याचा नक्की तुम्ही वापर करावा असं मला वाटतं. एक फोन आला होता काही दिवसापूर्वी आणि त्या फोन मधून त्या व्यक्तीचं असं म्हणणं होतं की मला जॉब आवडतच नाही आणि आता बस झालंय, बस मला आता ते करायचंच नाही. साधारण त्या व्यक्तीचं वय होतं 45च्या आसपास आणि जॉब बद्दल मानसिकताच नाहीये की मला आता जॉब करायचा आहे, पण जबाबदाऱ्या आहे, करणार काय, जॉब सोडून दुसरं काय करणार याबद्दलही स्पष्टता नाहीये. आणि अशा त्या मानसिक विचित्र अवस्थेत अडकल्यासारखी त्याची भावना झाली होती. मग त्या व्यक्तीला मी काही गोष्टी सांगितल्या, टॅपिंग बद्दल बेसिक इन्फॉर्मेशन दिली आणि फायनान्शियल बद्दल काही मार्गदर्शन केलं वगैरे. पण विषय तो तिथल्या तिथं तो संपत नाहीये मित्रांनो. मुळात आपण जगत असताना आपल्याला आनंद कशातून भेटेल हे खूप महत्वाचं आहे. ज्या वेळेस आपल्याला कळतं की आपल्याला ह्या गोष्टी आनंदाच्या आहेत आणि त्या गोष्टी प्रत्यक्ष करायला आपण सुरुवात करतो, तिथं कुठंतरी खरा गुंता आपला सुटत जातोय. म्हणजे आपल्या आयुष्याचा खजिना तिथं कुठंतरी सापडतोय. आणि ही एक साधना आहे, ही कंटिन्युअसली आपल्याला ते करावं लागतं, तरच कुठंतरी आपण त्या खजिन्याच्या जवळपास आपण पोहोचत असतोय. ही टॅपिंगच्या बाबतीत टॅपिंगचा जर आपण वापर केला तर टॅपिंगच्या साहाय्यानं त्या खजिन्यापर्यंत लवकर पोहोचू शकतो, हा माझा विश्वास आहे. मीही काही वर्षापूर्वी अशा मानसिकतेमध्ये अडकलो होतो. मी टॅपिंगचा पुरेपूर उपयोग घेऊ शकलो आणि माझ्या आवडीचं काम मी आता करतोय.